पुढचं रेसिपी आपलं बेक क्रॅब. बेक क्रॅब, ओके. त्याचं साहित्य सांगतोस मला? त्यासाठी आपल्याला आता क्रॅब लागणार. हो, पण ते मी बॉईल करून घेतलेत आणि हे त्याचं वरचं शेल आहे आणि दुसऱ्या शेलला हे त्याचं क्रॅब मीट आहे, व्हाईट आणि रेड कलरचं. ते बॉईल केलेलं आहे आणि ते मी काढून आणलेलं आहे इथे. नंतर चीज, हे बटाटा, टमॅटो, कोथिंबीर, ब्रेड क्रम्स, कांदा, ग्रीन चिली, जिंजर गार्लिक पेस्ट, मस्टर्ड पावडर, वुस्टर सॉस, सॉल्ट, रेड चिली आणि ब्लॅक पेपर. ओके, आता काय करायचं मला सांगा पहिल्यांदा. आता पहिल्यांदा आपल्याला कांदा, टमॅटो वगैरे थोडं सॉटे करून घ्यावं लागेल. ओके, कांदा बस. हा, एनफ होईल. टमॅटो हे सगळं एक एक 2-2 चमचे घातलं तरी जस्ट थोडं चालून. मिरची जरा जास्त घालू कमी? ओके चालेल. जिंजर गार्लिक पेस्ट. हा पदार्थ सुचला कसा? असं जस्ट थोडं काही वेगळं. नेहमी ग्रेव्ही खातोस क्रॅबचं, तर म्हटलं एक दिवशी तर बेक करून बघावं असं. मग सुचलं. आता अजून काय करायचं आपल्याला? आता ह्याच्यात थोडं ब्लॅक पेपर. बरं, सासूबाईंनी कुठली रेसिपी शिकवली तुला? मला नाही, मी ऑलरेडी सगळं शिकूनच झाले सासरी. थोडं मस्टर्ड पावडर. किती बघा? थोडीशी अगदी, कारण ही कडू असते त्यामुळे अगदी सावधान. नावालाच. हो, नावालाच. वुस्टर सॉस तो पण 1 चमचा अगदी. बस. रेड चिली पावडर. हो, पुरे. आता काय देऊ? आता क्रॅब मीठ टाकलं तरी चालेल. ओके, झालं सगळं? हो, सगळं टाका. मीठ लागेल आता थोडं. मीठ अगदी थोडं टाका, कारण वुस्टर सॉस मध्ये पण येतं मीठ, त्यामुळे बस. 1-2 मिनिटं सॉटे करून कोथिंबीर टाकून उतरवूया आपण. कोथिंबीरचा वास लागायला पाहिजे. हो, ऑलमोस्ट झालंय. फक्त आता एंडला आपण ब्रेड क्रम्स टाकून आणि मग उतरून टाकूया खाली. किती बघा? 1 चमचा पुरे. हे फक्त जस्ट थोडं बॉडी येण्यासाठी त्याला. प्लेट लागेल? हो, प्लेट लागेल. हे झालं आता ऑलमोस्ट. ओके, आता हे क्रॅबचा शेल घेणार आहोत आपण. त्यामध्ये पहिल्यांदा क्रॅब मीठ टाकायचं. ओके, केलेलं सारण. इथेच घे पाहिजे तर बाहेर मी तुला. ओके, हां. त्याच्यावर हे बटाटा आपण केलेलं ते टाकायचं. मी हातानेच करते. आणि मग ह्याच्यात चीज टाक. मला पाणीपुरीचा फील येतोय. पाणीपुरी त्याच उसळी, त्यानंतर काय काय टाकतात, बटाट्याची भाजी. रेडी? हा, आता तयार आहे. फक्त आपल्याला 5 मिनिटं ग्रिल करावं लागेल ओव्हन मध्ये. मग खाण्यासाठी तयार. ते डायरेक्ट उचलून खायचं. माल पाणी सुरू. ग्रिल मध्ये टाकतो. तेल टाकलंय तुम्ही जे खाली ते उचला आणि लिहायला घ्या साहित्य आणि कृती. बेक्ड क्रॅब बनवण्यासाठी लागणारं साहित्य: खेकड्याचं मांस, खेकड्याचं आवरण, चीज, उकडून कुस्करलेला बटाटा, आलं लसूण पेस्ट, चिरलेला कांदा, मिरची, बारीक चिरलेला लसूण, मोहरीची पावडर, मिरपूड, वुस्टर सॉस, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये थोड्याशा तेलावर कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, मिरपूड, मोहरीची पावडर, वुस्टर सॉस, तिखट, मीठ घालून उकडलेलं खेकड्याचं मांस, कोथिंबीर आणि ब्रेड क्रम्स घालून सारण वाफवून घ्यावं. खेकड्याच्या आवरणामध्ये हे वाफवलेलं सारण, उकडलेला बटाटा आणि चीज घालून ते ओव्हन मध्ये बेक करून घ्यावं. अभी